या मंगळाच्या वर्षामध्ये हनुमान जयंती आलेली आहे बरोबर शनिवारीच आणि तुम्हाला जर हनुमंताची कृपा प्राप्त करायची आहे, अजून तुम्ही काहीच करू शकला नाही आहेत. कोणता संकल्प किंवा हनुमान चालीसा, बजरंग बाण, रामचरितमानस किंवा रामायण काहीच करू शकला नाही तर चिंता करू नका. हा जो आजचा उपाय आहे ना, तो तुमच्यासाठीच आहे. दिवसभरामध्ये शनिवारी हनुमान जयंतीला तुम्हाला जेव्हा वेळ भेटणार आहे, त्यावेळेस आवर्जून तुम्ही खाऊची पानं जी आहेत ती तुम्ही घ्यायची आहेत. 11, 21, 51, 108 जितकी तुम्हाला अवेलेबल होतील किंवा तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे घ्या. शेंदूर घ्यायचा आहे ऑरेंज कलरचा. चमेलीच्या तेलाची बॉटल घ्यायची आहे आणि त्याची एक पेस्ट बनवायची आणि ह्या प्रत्येक खाऊच्या पानावरती आपल्या रिंग फिंगरने, ज्या बोटात आपण अंगठी घालतो आपल्या लग्नामध्ये साखरपुड्याची, त्या रिंग फिंगरने राम 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 प्रत्येक पानावर लिहायचं आहे आणि याची माळ बनवायची आहे. जो आपण लाल सुताचा धागा वापरतो, कालाव्याचा धागा, तर त्याने ववायची आहे ही माळ आणि ही माळ हनुमंताच्या गळ्यात घालायची आहे. हो, खूप गर्दी असणार आहे त्या दिवशी, पण तुम्हाला हा उपाय जरूर करायचा आहे. बघा हनुमंत किती प्रसन्न होतात आणि दिवसभर तुम्हाला श्रीराम श्रीराम हा मंत्र म्हणायचा आहे. संध्याकाळी 9 नंतर सुंदरकांड जो आहे तो पाठ करायचा आहे, हनुमंताला ऐकवायचा आहे. असा जबरदस्त उपाय मी एक ना एक अनेक सांगितलेले आहेत. तर आपल्या चॅनलवर जाऊन जरूर तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं आजच्या दिवशी करा आणि इथून पुढे देखील काय करता येईल की जेणेकरून मंगळवार जो आहे तो हनुमंताच्या चरणी समर्पण करून हे मंगळाचं वर्ष संपूर्ण त्यांच्या अधीन आहे. त्यामुळे जरूर तुम्ही ह्या गोष्टी करा, म्हणजे ॲक्सिडेंट, जे वारंवार होणाऱ्या घटना आहेत, चिडचिड, भांडणं, तापट, रागीट स्वभाव, तो सगळा मंगळाच्या अधीन येतो. म्हणूनच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहून आपली जी आहे एक हाक, एक आवाज हनुमंतापर्यंत पोहोचवा. बघा कसे धावत तुमच्यासाठी हनुमंत वाऱ्याच्या वेगाने येतात.